आम्ही परिस्थितीवर वेट अँड वॉच करत आहोत. तो जे काही विद्रोह किंवा जे काही वैचारिक दुफडी मातलेली आहे तो उबाटाचा अंतर्गत प्रश्न आहे. आता ज्या खासदारांनी वेगळा गट केलेला आहे त्या खासदारांचं जर बाळासाहेबांचे ते पाईक आहे, बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे आहे, त्यामुळे ते जर भविष्यात आमच्यासोबत येतील तर आम्हाला याचा आनंदच आहे. आणि मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जो उठाव आज बरोबर आज 19 तारीख आहे, 20 जून 2022ला जो उठाव झाला होता त्या उठावाला देशभरातून समर्थन मिळालं. बाळासाहेबांना मानणारा शिवसेनेचा सर्व वर्ग हळूहळू एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुढे आला. रोज शेकडोच्या संख्येने 365 दिवस नंदनवन बंगल्यामध्ये लोकांचा प्रवेश होत आहे. शिवसेना ही बळकट होत आहे आणि माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा घेऊन शिंदेसाहेब पुढे निघाले तर त्यांच्या मागे हिंदुत्ववादी विचाराचे आणि देशातील तमाम शिवसैनिक हे त्यांच्या नेतृत्वात येत आहे आणि भविष्यात ही संघटना अधिक बळकट होईल आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पूर्ण देशात जातील असं मला विश्वास आहे. आज 2 वर्धापन दिवस आहे, वेगवेगळे वर्धापन दिवस करणारा साजे ते कसं बघता आपण? ते दरवर्षीच होत असतात, परंतु एका गटामध्ये उत्साह आहे तर दुसऱ्या गटामध्ये नैराश्य आहे. आणि तो नैराश्य काय आहे? नेतृत्वाच्या क्षमतेवरच पक्ष चालत असते आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे प्रबळ आहे. आणि प्रॉपर्टीमध्ये तुम्ही लिगसी घेऊ शकता परंतु विचारामध्ये लिगसी घेऊ शकत नाही. पक्ष हा कोणाची व्यक्तिगत मालमत्ता राहत नाही, तर तो कार्यकर्त्याचा असतो आणि जो सक्षम नेतृत्व होतं त्याच्या हातात शिवसेना गेली असा आनंद आहे. एकूणच काय सांगा, संजय राऊतने जे आहे ते खासदारांना मारण्याची भाषा केली. भविष्यामध्ये शिवसेनेचे आमदार जास्तीत जास्त झाले पाहिजे. आमचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने प्रवेश होत आहे शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच लोकांचा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात प्रवेश होत आहे, त्यामुळे जे शिवसैनिकांचं स्वप्न आहे तो आज नाही उद्या कधी ना कधीतरी पूर्ण होईल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. संजय राऊत जे आहे बदलण्याची भाषा जी आहे करतायत, जे खासदार येतील त्यांना बदलण्याची भाषा जे करतायत, कसं वाटतंय असं पुढे? सर्वात पहिले त्यांनाच बदललं पाहिजे, कारण की जे काही उबाटाची अवस्था झालेली आहे त्याचं मुख्य कारण संजय राऊत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.